नमस्कार मंडळी, अदिती किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झटपट, खमंग, मऊ आणि चविष्ट असा पारंपरिक बेसन झुणका। कमी साहित्यात वेळ भन्नाट चव। ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे स्वयंपाक शिकणाऱ्याला ही रेसिपी सहज जमेल। झुणका गाठी न होता मऊ कसा बनवायचा, चव कशी वाढवायची आणि कोणत्याही टिप्स न लक्षात ठेवता तर तो एकदम परफेक्टही सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि असाच माझा व्हिडिओ शेअर करत जा। चला तर मग छान प्रकारे तुम्हाला रेसिपी सांगते। मध्यम आकाराचा मी कांदा चॉपरमध्ये टाकून घेतलेला आहे। आता चॉपरमध्ये आपण चॉप करून घेणार आहे तो कांदा। छान प्रकारे आपला कांदा चॉप करून झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चॉपरमध्ये चॉप करून घेऊया आपण। छान प्रकारे ते पण चॉप करून झालेला आहे। खास ही टिप्स आहे, अशा पद्धतीनेच बेसन बनवायचं तर एकदम खायला अप्रतिम लागतं। भन्नाट अशी रेसिपी तयार होते आपली। मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्येच अगोदर आपण कढीला कसं घोळ बनवतात तसा बेसनाचा घोळ बनवून घेतलेला आहे। अजून थोडंसं बेसन टाकूया। छान प्रकारे आपलं बेसन मिक्स झालेलं आहे। आता पॅनवरती मी कढई ठेवत आहे। एक पळी तेल टाकलेलं आहे। आपलं तेल मस्त गरम एकदम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून घेते। तडतडले की छान प्रकारे तडतडले की चॉप केलेला कांदा पण टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। छान प्रकारे तेलामध्ये कांदा आपण तळून घेऊया। थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी। छान प्रकारे आपला कांदा एकदम गोल्डन झालेला आहे। आता आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून घेतला तर छान प्रकारे आपला मिरच्या ठेचा चांगला तळलेला आहे। आता आपण ते घोळ केलेला बेसनाचा टाकून घेऊया। मंद आचेवर हलवत राहायचं, एकही गाठ तयार होणार नाही। ही छान टिप्स आहे आपली। बऱ्याचपैकी आपण हटून बनवता त्याच्यामध्ये खूप गाठी होतात, पण ह्याच्यात एक पण गाठ नाही होणार बेसनामध्ये। बघा किती मस्त झालंय, एकतरी गाठ दिसते का बेसनामध्ये, किती छान प्रकारे झाले। एकदम सोपं आहे। आता आपण मंद आचेवर 2-3 मिनिटं आपण शिजवून घेऊया। गरमागरम आपलं बेसन तयार आहे मैत्रिणींनो, किती मस्त झालेलं आहे। तुम्हाला माझी बेसनाची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी उद्या घेऊन येते। बाय बाय।